श्री स्वामी समर्थ। नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाओ हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। मार्गशीर्षचा उद्या पहिला गुरुवार आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी माता लक्ष्मीचे सगळ्यात जास्त प्रभाव असतो। तर त्यामुळे माता लक्ष्मीला आपल्याला आपल्या घराकडे आकर्षित करून घ्यायचं आहे। आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी काही ठिकाणी स्वस्तिक काढायचे, काही गोष्टी काढायच्या, माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत। माता लक्ष्मीचं अगदी साध्यासुध्या पद्धतीने, अगदी व्यवस्थित की जी माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल असं स्वागत करायचं आहे। आणि तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असाल किंवा नसाल, उपवास करत असाल किंवा नसाल, तरी या साध्यासुध्या गोष्टी केल्या तर माता लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचली जाईल। माता लक्ष्मीचा भरभरून तुम्हाला आशीर्वाद मिळेल। कारण बघा, मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांसाठी सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो। खूप स्त्रिया, पुरुष, कुमारिका सगळीच जण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचं व्रत करत असतात। माता लक्ष्मीचं व्रत कसं करायचं, पूजा मांडणी कशी करायची, नियम काय आहेत, ही सगळी माहिती आपल्या चॅनेलवरती मी अपलोड केलेली आहे। तर बघा, उद्या सगळ्या स्त्रिया, बरेचसे पुरुषसुद्धा माता लक्ष्मीचं व्रत करणार आहे। आणि खरंच सांगते बघा, तुमच्या आयुष्यामध्ये कसले संकट, अडचणी, दुःख चालले असतील तर मार्गशीर्षसारखा कोणता पवित्र महिना नाही की तुम्ही या सेवा करून तुमच्या अडचणींवरती मार्ग काढू शकता। तर बघा, तुमच्या छोटे छोटे जे काही उपाय जे आहेत ते देखील मी तुम्हाला सांगितले आहेत। तुम्ही व्रत नाही केले तरी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी तुम्हाला घरामध्ये काही या गोष्टी करायच्या आहेत। की बघा, गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यात केस धुवायची की नाही, फरशी पुसायची की नाही, हे प्रश्न आपल्याला पडतातच। मार्गशीर्ष महिन्यातच नाही तर कोणत्याच गुरुवारी आपल्याला केस धुवायचे नसतात किंवा लादी पुसायची नसते। हा नियम आपल्याला वर्षभर प्रत्येक गुरुवारी पाळला गेला पाहिजे। तर बघा, अमावस्येच्या दिवशी आपल्याला घरातील सगळी जाळे जळमाटे, धूळ साठलेली असते ती धुवून काढायची असते, पुसायची असते, झाडून काढायची असते। घरातला कानाकोपरा आपल्याला स्वच्छ करायचा असतो। या उलट कोणत्याही गुरुवारी आपल्याला स्वच्छता करायची नसते। कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सांगितलेलंच होतं बघा, घर संध्याकाळी अजिबात झाडायचं नाही। कारण त्या दिवशी माता लक्ष्मीचा प्रभाव जास्त प्रमाणावर असतो, लक्ष्मीपूजन असतं आणि आपण आपल्या घरातला केर काढून टाकतो। म्हणजे आपण आपल्या घरातील लक्ष्मी बाहेर काढून टाकतो, अलक्ष्मीचा। त्यामुळे वास जो असतो तो वाढतो आणि त्यामुळेच घरामध्ये आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या निर्माण होतात। आणि म्हणूनच गुरुवार हा माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरींना समर्पित असल्यामुळे आपल्याला गुरुवारी केस धुवायचे नाहीत, घराची स्वच्छता करायची नाही। तुम्ही बुधवारी करून ठेवा। मग तुम्ही म्हणाल बघा, घरात छोटी मुलं आहेत, मग तसंच घाणेरडं राहून द्यायचं का? पण बघा, तुम्हाला डीप क्लिनिंग करायची नाही। तुम्ही जरी झाडू मारला तरी तुम्ही एका साईडला कोपऱ्यामध्ये ठेवा झाडू मारून, पण तो घराच्या बाहेर फेकू नका। तुम्ही व्रत करणार असाल, पूजा करणार असाल, पूजेची जी जागा आहे ती तुम्ही स्वच्छ करू शकता, पुसू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही। पण तुम्ही अगदी जाळं जळमाटं काढताय, घर धुताय, तर हे अजिबात करायचं नाही। तुम्ही बुधवारी करा, पण तुम्हाला उद्याच्या दिवशी करायची नाही स्वच्छता। यानंतर अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ते मी तुम्हाला सांगितलेल्या आहे। घरात शांतता ठेवा, कटकटी होणार नाही, भांडणं होणार नाही, ही काळजी घ्या। ज्या घरामध्ये शिव्या शाप चाललेले असतात, भांडणं चाललेले असतात, भांडी आपटणे चाललेले असतात, तर या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करेल का? तर नाही। तर या उलट आपल्याला माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये बोलवून घ्यायचं, जिथे छान स्वच्छ जसं व्यवस्थित प्रसन्न वातावरण असेल तिथे माता लक्ष्मी स्वतःहून जाते। घरामध्ये मांसाहार करायचा नाही। मार्गशीर्ष संपूर्ण महिना आपण श्रावणासारखा पाळला गेला पाहिजे। आणि ह्या गोष्टी मी बऱ्याच वेळा आपल्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेल्या आहेत। बघा, तुम्हाला उपवास जमत असेल तर करा, नाही जमत, तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील शारीरिक, मानसिक वगैरे,
वगैरे, किंवा तुमचं छोटं बाळ आहे, तुम्ही फिडिंग करत असाल तर तुम्ही उपवास नाही केला, व्रत केलं तरी चालेल, व्रतकथा वाचली, पूजा मांडणी केली तरी चालेल. आणि जरी तुम्ही पूजा मांडणी नाही केली तरी चालेल, तुम्ही माता लक्ष्मीला मंदिरातल्या मूर्तीला आपल्या फूल अर्पण करून, धूपदीप नैवेद्य अर्पण करून तुम्ही मनापासून जरी सेवा केली तरी चालेल. बघा, कारण सेवेला महत्त्व आहे. तुम्ही किती तामझाम करताय, काय केलं आहे, तर याला महत्त्व नाही. मनापासून केलेली कोणतीही सेवा ही भगवंतापर्यंत नक्कीच पोचते. आता बघा, तुम्ही फळं खा, गोड पदार्थ खा, राजगिरी खा, तिखट गोष्टी खायच्या नाही आहेत. तर बघा, हे काही नियम आहेत महत्त्वाचे, हे तुम्ही करा. आता बघा, व्रत कथा करून काही नियम तुम्हाला पाळायचे आहेत. घराकडे आपल्याला आकर्षित करायची आहे माता लक्ष्मीला आणि त्यांचं छान स्वागत करायचं आहे. तर उद्या गुरुवारच्या दिवशी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा बघा, तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर घरातील इतर कोणीही पूजा केली तरी चालेल. सगळ्यात पहिले घराचा मुख्य दरवाजा समोरचं जे आहे ती जागा व्यवस्थित स्वच्छ करा. आजच तुम्ही स्वच्छ करून ठेवा. आणि घरासमोर चपलांचा असं रांग वगैरे असेल, ढीग लागलेलं असेल तर असं करू नका. घराबाहेर आपल्या मुख्य दरवाजाच्या कधी ढीगभर चपला ठेवू नका. कारण बघा, आपल्या घरातूनच आपल्या आयुष्यामध्ये सुख दुःख येत असतं मुख्य दरवाजातून. त्यामुळे मुख्य दरवाजाची आपल्याला काळजी घ्यायची आहे. म्हणून मुख्य दरवाजा आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करायचा आहे, उंबरठा स्वच्छ करायचा आहे, त्याच्यावरती हळदीचं लेपन करायचं. त्यानंतर त्यांची विधिवत उंबरठ्याची पूजा करायची आहे. उंबरठ्यावर स्वस्तिक काढायचं आणि त्यानंतर हळद कुंकवानी ते स्वस्तिक काढायचं. यानंतर बघा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कसं आपण मुख्य दरवाजापासून, तुळशीपासून त्या पूजा मांडणीपर्यंत किंवा देवघरापर्यंत कमीत कमी 2-3 पावलं माता लक्ष्मीची काढायची आहेत. हा जो आपला भाग आहे कुंकवामध्ये बुडवायचा आणि ती पावलं काढायची आहेत. किंवा मग तुमच्याकडे रांगोळीच्या साचा असेल तर तुम्ही त्यांनी रांगोळीने काढलं आणि त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण केलं तरी चालेल. अशी तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढायची, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते. हे सकाळी तुम्ही केलं तरी चालेल आणि पूजा मांडणी सकाळी केली तर चालेल का? तुम्ही कधीही तुमच्या सोयीनुसार पूजा मांडणी करा. पूजा मांडणी न करता तुम्ही व्रतकथा वाचली तरीही चालेल. तुमच्या सोयीने घ्या. सेवा करणं महत्त्वाचं आहे. कारण बघा, मला माहीत आहे काहींची जॉईंट फॅमिली असते, छोटं कोणाचं बाळ असतं, काही महिला वर्किंग असतात, महिलांना सगळं काही करून सगळं बघावं लागतं. तर तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटने करा, पण सेवा झाली पाहिजे हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर बघा, व्रत नाही केलं तरी तुम्ही ह्या गोष्टी करा. मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढा, रांगोळी काढा. तुम्ही जर वाराची रांगोळी काढत असाल तर वाराची रांगोळी काढा किंवा गोपद्म काढा, गायत्री पद्म काढा. तुम्ही माता स्वरूप कोणती रांगोळी काढा, लक्ष्मी पद्म काढले तरी चालेल. आणि बघा, साच्याने काढली तरी चालेल. सफेद रांगोळी काढली तर त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करा. त्यानंतर बघा, तुम्हाला त्यानंतर जमल्यास सकाळी मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावायचा आहे. कोणत्याही धातूचा लावा तुम्ही चालेल, तेलाचा, तुपाचा, कोणताही दिवा लावा, पण दिवा लावायचा आहे. दिवा म्हणजे काय? प्रकाश. तिथे आपण प्रकाशित करत असो. प्रकाशाकडे देवी देवता आकर्षित होतात. दिवाळीच्या दिवशी आपण सगळीकडे प्रकाशाने उजळून टाकतो. कारण का? प्रकाशामुळे आपल्या आयुष्यातला अंधार दूर होतो आणि देवी देवता आपल्या घराकडे आकर्षित होतात. म्हणून तुम्ही सकाळी जमल्यास सकाळी लावा, 1-2 तास, किंवा संध्याकाळी तुम्हाला दिवा तर लावायचाच आहे. आणि दिवा 2-3 तास तेजत राहील असं त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि तो दिवा जो मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला ठेवायचा आहे. जसं का दिवाळीला आपण दिवे लावतो तसं. जसं की देवी आपल्या घरी येणार आहे त्यामुळे आपण दिवे लावून घर उजाळून टाकलं आहे. सकाळी तुम्हाला जमलं तर सकाळी लावा आणि संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचाच आहे. तुळस ही माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. बघा,
मी रोज माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीचं स्वरूप असलेल्या तुळशी मातेला रोज जो तुपाचा दिवा आहे तो लावते, अगरबत्ती धूप लावते। तुम्हाला रोज जमत नसेल तर कमीत कमी शुभ दिवशी तरी आणि मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी या गोष्टी सांगते, ह्या तुम्ही केल्याच पाहिजे। यानंतर बघा उंबरट्याच्या साईडला काढा किंवा मध्ये काढा, तुम्ही स्वस्तिक जरूर काढा। त्यानंतर बघा आपण आपल्या घराच्या उंबरट्यावर जी लक्ष्मीची पावलं लावलेली आहेत त्यांना हळद कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करायची। मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं। त्यानंतर तुमचा किचन आहे, किचनच्या भिंतीवरती दक्षिण भिंत येणार नाही हे घ्या आणि इतर कोणतीही भिंत तुम्हाला चालेल तर तिथे स्वस्तिक काढायचं आहे। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे देवाऱ्याच्या इथे तुम्हाला देवाऱ्याच्या मागच्या भिंतीला स्वस्तिक काढायचं। त्यानंतर तुम्ही गुरुवारचं व्रत करणार असाल, पूजा मांडणी करणार असाल तर त्या पूजा मांडणीच्या खाली चौरंग किंवा पाट ठेवतो, त्याच्या खाली हळद आणि कुंकवानी स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक परिपूर्ण काढा, अर्धवट काढू नका। आणि त्यानंतर तुम्ही व्रतकथा वाचायची आहे। तुम्ही व्रतकथा नाही वाचली तरी चालेल, तुम्ही बाकीच्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या करायच्या। ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी स्वस्तिक काढायचं। बघा स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे, म्हणून मंगलमय गोष्टी आपण याच्यामुळे घडत असतात। आणि माता लक्ष्मीला स्वस्तिक हे चिन्ह अतिशय प्रिय आहे, म्हणून कोणत्याही शुभ कार्यावरती आपण कलशावरती स्वस्तिक काढतो। लग्नामध्ये जो अंतरपाट धरतो त्याच्यावरती स्वस्तिक काढतो। बऱ्याच ठिकाणी आपण स्वस्तिक बघतो कारण याला काहीतरी महत्त्व आहे। तर अशा प्रकारे तुम्ही स्वस्तिक काढा। यानंतर तुम्ही लक्षात ठेवा की आणि त्यातल्या त्यात बघा तुमच्या घरी कोणी कुमारिका आली, सवासनी स्त्री आली, कुठलीही स्त्री आली की सवासनी असो किंवा विधवा असो, मी हा शब्द यासाठी घेते की बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की विधवा लोकांनी हे व्रत केलं तर चालतं का, ही पूजा केली तर चालते का? तर असं काही मनात घेऊ नका। लक्षात ठेवा अतिथी देवो भव। तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची स्त्री कुमारिका आली तर त्यांना असंच पाठवू नका। काही छोटंसं म्हणजे साखर द्या हातामध्ये किंवा 2 घोट दूध द्या, एवढा नियम आपल्याकडून पाळले गेले पाहिजेत। हा नियम आपण नेहमीच पाळला पाहिजे कारण दारामध्ये येणारा प्रत्येक माणूस अतिथीप्रमाणे असतो। तर बघा दुसरी गोष्ट म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करत असाल किंवा नसाल तरी तुम्हाला गुरुवारी देवासमोर माता लक्ष्मीसमोर काहीतरी नैवेद्य ठेवायचं आहे। जमल्यास तुम्ही तांदळाची खीर करा, शेवयांची खीर करा, शिरा तुम्ही करू शकता। याशिवाय नाहीच काही जमलं तर खडी साखरेचा नैवेद्य दाखवा, दूध साखरेचा नैवेद्य दाखवा। आणि बघा ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत ते त्यांना अर्पण करा नैवेद्य। तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही अर्पण करा। गुरुवारी मी ह्या ज्या सांगितली त्या गोष्टी झाल्याच पाहिजे। तर आता बघा या छान अशा गोष्टी केल्या सगळ्या तर माता लक्ष्मी का नाही घरात येणार? प्रत्येकाला प्रसन्न वाटतं हे चांगलं असं वातावरण बघितलं, त्यामुळे माता लक्ष्मीलाही ते अतिशय प्रसन्न वाटतं आणि त्यामुळे नक्कीच तुमच्या घरामध्ये त्या येतील आणि भरभरून असे तुम्हाला आशीर्वाद देतील। माता लक्ष्मीची सदैव तुमच्यावरती कृपादृष्टी राहील। तर बघा अशा प्रकारे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम महालक्ष्मी माता नमः लिहायला अजिबात विसरू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते। उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू। सर्वांना श्री स्वामी समर्थ।